नमस्कार. मराठवाडा हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात कदाचित लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेचा विचार करत असताना भाजपने 20 जागा या उमेदवार जाहीर केलेल्या आहेत. आता राहिले 28. यापैकी कोणाला किती जागा मिळणार इकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. आणि हे सर्व करत असताना मराठवाड्यात 4 जागी कोणाला उमेदवारी मिळणार, जागा कोणाला सुटणार आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार कोण यासाठी चाचपणी सुरू आहे. प्रवीणसिंह परदेशी लातूरला जिल्हाधिकारी होते, तेही उस्मानाबादमध्ये प्रयत्न करत आहेत. खरं म्हणजे काय लोकाला हौस असते हे काही कळत नाही. कुणी बी उठतंय, काही झिरो वर्क फील्ड वर्क असताना खरं म्हणजे अशा लोकांना राज्यसभेला पाठवायला पाहिजे. पण बघूया काय होतंय ते. आता दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोलीचा विचार करत असताना त्या ठिकाणी खासदार हेमंत पाटील लढणार असा चर्चा चालू असताना हेमंत पाटलांना कदाचित जागा मिळू शकते. त्याही ठिकाणी भाजपचे लोक म्हणत आहेत की बाबा आम्हाला ही जागा द्या. आता परभणी ही जागा शिवसेनेची आहे, या ठिकाणी बंडू जाधव आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचा कोण उमेदवार राहणार का भाजपला जागा राहणार. मग बोर्डीकरही मागतात, लोणीकरही मागतात, वेळ प्रसंगी गंगाखेडकरही मागू शकतात. त्यामुळं परभणीत काय होणार हे जरी आज सांगणं कठीण असलं तरी परंतु त्याचबरोबर आपण संभाजीनगरची जागा MIMला सुटलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना उभाटा ग्रुपमध्ये सुद्धा म्हणजे मला का तुला अशा प्रकारचं चित्र चालू आहे. परभणीचं आपण पाहिलं, हिंगोलीचं पाहिलं. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या जवळचा धाराशिव ही जागा शिवसेनेची होती. त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे लोकात मिसळलेले, लोकात असलेले आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची. मग अगोदर देत असताना पक्ष कोणता, राष्ट्रवादी म्हणताय आम्हाला द्या, नंतर त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणते आम्हाला द्या, तानाजी सावंत म्हणतात मला द्या किंवा माझ्या पुतण्याला द्या. काय तानाजी सावंतने परवा निंबाळकरावर 10 कोटी रुपयाचा गंभीर आरोप केला. आणि हे सर्व पाहत असताना जे ते आपापल्या विधानसभा मतदारसंघाचे आहेत. राणादादा गेल्या वेळेस होते, आता राहिला विषय नव्यानेच प्रवेश केलेले बसवराज पाटील तसं उमरगा विधानसभा मतदारसंघात आमदार होते, राज्यमंत्री होते. माजी स्वर्गीय काजी यांना त्यांनी 2 वेळा निवडून आणलं होतं. त्याचबरोबर त्यांचं बंधू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फार मोठी फळी आहे. आणि त्यांचे चिरंजीव हे सुद्धा युवक काँग्रेसचे नेते होते, जिल्हा परिषदचे सदस्य होते. आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर औसा तालुका, उमरगा तालुका, त्याचबरोबर तुळजापूर तालुका, धाराशिव तालुका आणि भूमपरंडानं तानाजी सावंत, अभिमन्यू पवार, संभाजीराव पाटील या सगळ्यांनी जर जोर लावला, इमाने इतबारे रामाचं नाव घेत असताना एकवचनी रामासारखं जर हे वागले आणि बार्शीमधून राजे आहेत तेही जर साथ दिली तर आज जर पाहिलं तर धाराशिवमधून बसवराज पाटील यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितच ते बाजी मारू शकतात. पण त्यासाठी सुद्धा एकजिन्सीपणा गरजेचा आहे. आज जर पाहिलं तर सर्वत्र ओमराजे यांचंच नाव आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एकंदरीत सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना जे भगवं वादळ, मराठा वादळ सगळीकडं आम्हाला तर कधी वाटतंय काही सभा बघितल्यानंतर पक्षप्रवेशाच्या वेळेस कुठं हेल्मेट घालून आणि कमांडो घेऊन आणि पोलीस जसं काठ्या आणि दगड्यापासून शस्त्र वापरायचा प्रयत्न करतात तसं करावं लागते काही. त्याचबरोबर सर्व गोष्टीचा विचार करत असताना नंबर 1 वर बसवराज पाटील यांचं नाव आहे. या ठिकाणी कुस्तीच नाही
तर ते जिंकू पण शकतात. आता अभिमन्यू पवार यांची काही इच्छा नाही वर जाण्याची, कारण आपलं बरं चाललंय, या ठिकाणीच राहावं. आणि खरोखर म्हणजे बसवराज पाटलाला आणण्यामध्ये त्यांनी फार मोठी भूमिका बजावलेली आहे. निश्चितच नामदार केंद्रीय मंत्री खुब्बा यांनीही भूमिका बजावलेली आहे. आणि त्यांना देशमुखाचे दोर कापत असताना या ठिकाणी भाजपशी एकनिष्ठ राहण्याचा अभिमन्यू पवार यांचा जो प्रयत्न आहे तोही कदाचित ठरू शकतो. त्याचबरोबर आपले तानाजी सावंत हे एकदा का ठरवलं, कमिटमेंट केलं, तो आपले आप की भी नाही ठरता म्हणजे सुनता. आणि त्याबरोबर उमरगा मतदारसंघ आणि त्यांचा मतदारसंघ, रवी गायकवाड माजी खासदार, हे जरी पाहिलं तर एक इलेक्टिव्ह मेरिट म्हणून नंबर 1 वर धाराशिव मधून बसवराज पाटील यांच्या नावाची किंवा लोकातून यांचं नाव दिवसेंदिवस म्हणजे मागितलं जात आहे. शेवटी कोणत्या जागा धाराशिव कोणाला सुटणार, संभाजीनगर कोणाला सुटणार, परभणी कोणाला सुटणार, हिंगोली कोणाला सुटणार, या उलटसुलट चर्चा जरी असल्या, हिंगोलीमधून हेमंत पाटील बहुतेक तयार झालेले आहेत. त्याचबरोबर परभणीमधून आता मागायला काय कुणीही मागतंय, पण त्या ठिकाणी जेवढं नेटवर्क आहे आणि शेवटी मित्र पक्षाला मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना, शिंदे गट असेल, यांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. संभाजीनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री जरी असले तरी त्यांना निवडून येणं तेवढं काही सोपं नाही. पण ते आता मताची विभागणी, कारण आपण जर पाहिलं तर 32% मतावर भाजप हे देशात येतं. 400 पारचा विचार करत असताना पाहूया कोणती जागा कोणाला सुटणार, महाजन कन्येचं काय होणार, अशा विविध गोष्टीचा विचार करत असताना राहिलेल्या 28 जागा आणि जागाची वाटणी पाहता धाराशिव मध्ये बसवराज पाटील कार्यकर्त्याची फळी आणि सर्व तयारी, ज्यांची नागरी बँक आहे, ज्यांचा साखर कारखाना आहे, ज्यांच्याकडे यंत्रणा आहे, ज्यांच्याकडे टीम आहे, आणि भाजपचं उमेदवारी म्हणल्यावर अबकी बार 400 पार हे मोदी सरकारचं असल्यामुळं ते 5-10%, ह्यांचे वैयक्तिक 10-15%, आणि सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला, निश्चित या ठिकाणी दाजीही राष्ट्रवादी कोण इच्छुक आहेत. इच्छुक व्हायला काय लागलंय, पक्ष दुय्यांगी उज्ज्वल असं काही लोकांना वाटतंय. पण या ठिकाणी पाहूया या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते, जागा कोणाला सुटते आणि सरस उमेदवार कोण. तर मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.